आम्ही सारे खवय्ये. आणि आता मनोज साहेब आलेले आहेत. तर हे तुम्ही जे शिकवताय नॉनव्हेज पदार्थच आहे हा पण, तर ह्याचं नाव काय आहे? अंड बोंबील फ्राय. अंड बोंबील फ्राय. साहित्यकृती: उकडलेली अंडी, बोंबील फ्राय, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, मीठ, लोहारी मसाला, तेल, हळद, काश्मीरी मिरची, टमाटर आणि कांदे. साहित्य आपलं बघून झालं. आणि बोंबील जे घेतलेले आहेत भाऊ, तर ते सुके बोंबील आहेत. सुके बोंबील त्याला फ्राय करून घेतले. फ्राय करून घेतले आणि मग परत ते पाण्यात पण घातले का नाही? नाही हे तेल 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 आहे ना? तेल हा तेल ओके. तेल आहे. ठीक. अच्छा, मग हे लक्षात ठेवा, बोंबील फ्राय करून आधी घेतलेले आहेत तुकडे करून. तर ते झाले. आणि आता पहिलं काय घालायचं? तेल. तेल बऱ्यापैकी आहे आपण घेतलेलं. थोडं गरम होऊ दे. हा, त्याच्यात काय? कांदा. हा कांदा, फर्स्ट कांदा. तुम्ही भरपूर पदार्थ बनवता ना भाऊ? हो. काय काय बनवता मला सांगा ना. कांदा परततोय तोपर्यंत मटन बिर्याणी, खिमा, कलेजी खिमा, गुर्दा का पुरा. गुर्दा का? बेजा गुर्दा का पुरा. ते गुर्दा का पुरा म्हणजे कसं काय असतं? बकऱ्याचा गुर्दा असतो. गुर्दा. त्याचा काय फ्राय? कपुरा. दोन्ही मिक्स. आणि त्यात खिमा पण टाकू शकतो. तिन्ही मिक्स. टमाटर टाकायचे. कांदा मस्त ब्राऊन झालाय. पण मनगाव, खरंच तुमचे फ्रेंड्स जबरी खुश असणार ना तुमच्यावर ना? कारण आपला मित्र एवढा एक्सपर्ट कुक आहे म्हटल्यानंतर मैत्रिणी जोरात होत असणार तुमच्या. काय आहे याच्यामध्ये? हिरव्या वाटणात आलं लसूण आहे. आलं लसूण आणि कोथिंबीर. आलं लसूण कोथिंबीर. हिरवी मिरची नाहीये? हिरवी मिरची नाही. तर तुमच्या ज्या सगळ्या फ्रेंड्सच्या बैठकी होतात संध्याकाळी जे भेटतात, मग त्याच्यात तुम्ही असं डबा घेऊन जाता की नाही? चकना तुमच्याकडनं असतं? कधी कधी असं होतंय किंवा बनवून आण. मित्र लोक सांगतात शोकनी किंवा तू आण, मी तेव्हा घेऊन जातो. मिरची म्हणजे तुमचा मसाला का? मसाला माझा लोहारी मसाला. लोहारी मसाला, ज्याच्यामध्ये आलं लसूण सर्व असते. खसखस, 20-25 प्रकारचे पदार्थ आहेत. पण तो स्ट्रॉंग आहे ना म्हणजे? बस. कांदा लसूण खोबरं पण आहे त्याच्यात. काय? हळद मीठ. हळद मीठ टाका. मीठ बोंबीलला असतंच ना? थोडं म्हणून थोडं टाकायचं, त्यामुळे जास्त प्रमाण नाही. थोडं. हा बस ठीक आहे. हळद. हळद हा सोडून हा बस. थोडा लाल मसाला. हे प्लेन तिखट आहे ना? एकदम चांगला. हा प्लेन तिखट. कलर साठी तो लाल मसाला टाकायचा. ओके. अंडी सोडायची. अंड्याचं पिवळा पण घेतलंय आपण. असं वरतीच सोडायची. हो. भाऊ, पण तुमच्या सगळ्या फ्रेंड्स मध्ये तुमची बिर्याणी खूप फेमस आहे. दम बिर्याणी. दम बिर्याणी. पण मला व्हेज बिर्याणी पाहिजे. व्हेज देईल ना तुम्हाला. हा, ते नुसतंच मटन आणि चिकन त्यांच्या फ्रेंड्सना घालतात. तेवढं ऐकली स्तुती मी. तुम्हाला मटणाच्या वेळी पण पनीर टाकून देईल. सोयाबीन टाकून. सोयाबीन सेम मटन. बेस्ट. सेम मटन. चालेल चालेल. आता काय घालायचं? आता बोंबील टाकायची. ओके. बोंबील आपण तुकडे करून तळून घेतलेले. हे वेगळाच स्वाद लागेल ना त्याचा बोंबीलचा, सुक्या बोंबीलचा. आजकालच्या अंडीमध्ये एवढे चव नाही ना. अच्छा. म्हणून चवसाठी ते जरा बोंबील टाकले की जरा अंड्याला पण चव गेली आता. अंड्याला पण चव नाही. म्हणून ते जरा चव वाढवायसाठी बोंबील टाकायचे. थोडं पोल्युशन एवढं वाढलंय. हा, खमंग जरा चांगलं वाटतंय. खमंगपणा वाढतो बोंबील टाकणार. पण आता हे रेडी झालं ना? हे रेडी. खमंग रेडी झालेला आहे अंड बोंबील फ्राय मसाला. तर याचं साहित्य करतो. अंडा बोंबील फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या अंड्याचे तुकडे, तळलेले सुके बोंबील, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, मीठ, लोहारी मसाला, तेल, हळद, तिखट, टोमॅटो आणि कांदा. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट परतून घ्यावी. त्यामध्ये लोहारी मसाला, मीठ, हळद, तिखट, उकडलेल्या अंड्याचे तुकडे आणि तळलेले सुके बोंबील घालून परतून डिश सर्व्ह करावी. आम्ही